SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम। सविस्तर वृत्त असे। रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, सातपूर शहर भीम महोत्सव समिती अध्यक्ष साईनाथ निकम, महाराष्ट्र माथाडी संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक भूषण लोंढे, माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे अनेक वर्षांपासून भीम महोत्सव सप्ताह साजरा केला जात असतो। या सप्ताहामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, सर्व रोग निदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, अन्नदान, भोजनदान, वस्त्रदान असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून हा भीम महोत्सव साजरा केला जात असतो। त्याच अनुषंगाने काल दिनांक 10 एप्रिल रोजी सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या स्टेजचा पाहणी दौरा रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 14 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान करणार असल्याचे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी बोलताना सांगितले। विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा 134वा जन्मोत्सव त्याच ताकदीनं, त्याच हिमतीनं सातपूर शहरात जल्लोषाने संपन्न होत आहे। सातपूर शहरातले 15 अध्यक्ष आणि मध्यवर्ती अध्यक्ष साईनाथ निकम, PL ग्रुपचे संस्थापक भूषणभाई लोंढे, माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस दानशूर दीपक नाना लोंढे, विधितज्ञ दीक्षा नाना लोंढे किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख प्रकाश लोंढे म्हणून हा उत्सव नसतो, तर हा उत्सव हा जल्लोषाचा उत्सव असतो। आम्ही लोंढे परिवार निमित्त मात्र आहोत। 48 वर्ष जनतेची सेवा करतोय। रूढी आणि परंपरा आम्ही निर्माण केल्या, त्यातच 14 एप्रिल हा आमच्या आयुष्यातला सोनेरी क्षण असतो। 134 किलोचा केक, 134 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचं वाटप, 134 गुणवंताचा सन्मान, 134 रक्ताच्या बाटल्या, रक्तदान शिबिराच्या बाटल्या, 134 गरजूवंतांना महावस्त्र, असे 134 करता करता मग जनतेला सांस्कृतिक कार्यक्रमाची देणगी आम्ही 134 तोफांची म्हणजे फटाकड्याच्या आताशबाजी हा भव्य दिव्य देखावा बघण्यासाठी आपण दरवर्षी येत असता। लेकरा बाळासहित येत असता। माझ्याकडे जाती धर्म संघटना पक्षाच्या व्यतिरिक्त माझ्या आई बहिणी माहेरी सासूर असांना सांगून सासऱ्याच्या लोकांना सुद्धा घेऊन इथे येत असतात आणि मग त्याच ताकदीने आम्ही कार्यक्रम करतो। 14 एप्रिलला महाराष्ट्राची लोकधारा अर्थात लावणी महोत्सव, लोकप्रिय नृत्यांगना हिंदवी पाटील आणि त्यांच्या 25 डान्सर्ससह त्यांचा पूर्ण ताफा, दुसऱ्या बाजूला साजनजी बेंद्रे आणि विशाल यांची गायनाची जुगलबंदी, एका बाजूला लावणी महोत्सव, एका बाजूला गायनाची जुगलबंदी। हा कार्यक्रम आहे 14 एप्रिलला 5:30 वाजता सिद्धार्थ चौक, लोंढे मार्ग प्रवेशद्वार, स्वारबाबा नगर, सातपूर, नाशिक येथे। माझ्या आई बहिणी असते येणार आहेत मला याची खात्री आहे, म्हणून विशेष लोंढे परिवारानं, PL ग्रुपने आणि जयंती महोत्सवाच्या साईनाथ निकमने 15 जयंती अध्यक्षाने विशेष तयारी केली की त्यांच्या युरिनल बाथरूमची सुद्धा व्यवस्था केली, सोप्यापासून चांगल्या बसण्याची आसन व्यवस्था केली। सुरक्षेची गरज नाही कारण PL ग्रुप सक्षम आहे महाराष्ट्रात। मात्र 12 वाजेचा कालावधी असताना त्यांना अल्पभर दिला पाहिजे, त्यांना भोजनाची व्यवस्था केली पाहिजे, ती सुद्धा व्यवस्था आम्ही जागेवरच करतोय। आणि दुसरी आमची टीम आरोग्य दूत आहेत, ती सुद्धा तयार आहे। कचरा होणार नाही, घाण होणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता देतो, कारण
विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही संविधान नुसतं बापाचे लेकर आम्ही म्हणतोय, परंतु ते संविधानाचं पालनसुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या भानगडीत आम्ही पडणार आहे. 1 2 3 4 5 ने 25 वर्ष लोंढे परिवाराला तुम्ही निवडून देताय विशेष जनरल वार्डात. मग तुमचे ऋण फेडण्यासाठी होय, नवरात्र असेल, गणपती असेल, शिवजयंती असेल, मोहरम असेल, गुरुशिष्याची जयंती असेल, बारागाडीची यात्रा असेल, तिसरा आमचा सक्रिय सहभाग असतोच. तोच सक्रिय सहभाग या कार्यक्रमात असणारे, विशेषतः वर्गणी नाही, अनेक सप्ताहाचा सप्ताह आम्ही तयार केला. परत सांगतो, हिंदवी पाटील यांच्या 22 नृत्यांगना, साजनजी बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांच्या जुगलबंदीसाठी आपण 14 एप्रिल लोंढे मार्ग प्रवेशद्वार स्वारबाबानगर सातपूर येथे उपस्थित राहा. या, आम्ही आपल्या स्वागताचे सज्ज आहोत. जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. दरम्यान याप्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, अध्यक्ष साईनाथ निकम, PL ग्रुप संस्थापक भूषण लोंढे, नानाजी लोंढे, ॲडव्होकेट प्रशांत जाधव, रोहन पाटील, संदीप शिंदे, संतोष पवार, मनोज आहिरे, अक्षय कांबळे, विशाल हिरे यांसह सातपूर शहर भीम महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी दीक्षांत मगर. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.